पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चारी कोपऱ्याला हे 4 तांबे ठेवायचे आणि हा दोरा फिरवायचा आहे। आणि धरून ठेव तांबे आणि मग तिच्याकडे बया 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 यातच गुतलाय बाय अजून। अगं माधवी हळदी कुक्काचा करंडा आणलास का नाही? अहो विसरले, थांबा मी आशाला सांगते आणायला। वैजंती रांगोळी बाकी झाक काढलीस नेऊन ठेव तिथे समजा। ए जया गायत्री, तुम्ही समजायचं नाही इथं काय करताय? तिथं रेणुकेला नटवणार कोण? अगं आजी तिचं सगळं आवरून झालंय, ती उष्टी हळद आल्याची सांग, लगेच पाटावर येऊन बसेल। हो इथे सगळे तयार झाले सासूबाई, आपण उष्टी हळद आणणारे कोण काहीच कल्पना नाहीये मला। ए वेलला फोन लाव की। हो आता यांचं काय? ए भाऊ काय भांग बिंग पिऊन आलास का काय? नाही 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 काय झालं आम्हाला तरी सांगा, आम्ही सगळ्याजणी हसू। सांगतो हळद आली आहे आणि ती आणली म्हणजे उष्टी हळद ज्याने आणली। पप्या त्याचं नाव नको सांगू, आपण डायरेक्ट आहे ना त्याचं दर्शनच घडूया। माझी गॅरंटी आहे तुमचं पण हसू थांबणार नाही। तर मग पाहुणे या। अरे अगो बया 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 तू इथे? वहिनी तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय मी। स्वतः नवरदेव स्वतःची हळद घेऊन स्वतःच गेला। भेदभाव काय तुम्ही पण? मुक्ताताई तू तरी नको हसूस ना। दादा नको ना यार प्लीज। अरे कसं आहे, अशा छान छान मुवमेंट्स असतात ना त्या कॅप्चर व्हायला हव्या। मला सांगा असं प्रसंग याच्या आयुष्यात पुन्हा येणार आहे का? हा येणार आहे का? ए बास झाला, बास पुरे झाला आता। मुक्ता असू नका, माझ्या जावायला त्रास द्यायचा नाही कोणी। वेद अरे तू का आलास? अंगाला हळद लागल्यानंतर घराच्या बाहेर पडायचं नसतं नवऱ्या मुलाने आणि नवऱ्या मुलीने, माहित नाही का? नाही नाही बरोबर आहे तुमचं, पण आमच्या घरी सगळेच वयस्कर लोक ना, त्यांना कसं सांगणार हळद वगैरे घेऊन जा, म्हणून मी स्वतः आलो। बाकी काही नाही। भेदभाऊ मला ना तुमचं लई कौतुक वाटतं। जसा काळ बदलन, जशी येळ येईल तशा प्रथा पण बदलल्या पाहिजे। मुक्ता तसं नाहीये काही, रेणुकाला भेटायची ओढ लागली म्हणून तो पकडला का नाही? अरे प्रेमातल्या गोष्टी मला सगळ्या लगेच समजतात। कशावरून समजतात? माझ्यावरती कधी प्रेम केलं नाही, मग काय आठवणार आहे तुम्हाला? अगं आता समोर एवढी सुंदर ती ही असताना, काय ते समोर एवढी सुंदर लव्ह स्टोरी असताना आयुष्यातल्या दुःखद घटना का आठवायच्या माणसाला? काय काय बोललात? बघते। चला चला आता गप्पा लई झाल्या, आपण हळदीच्या कार्यक्रमाला आता सुरू करू। चला द्या इकडे द्या। आणि भेदभाऊ तुम्ही आता आलाय तर जेवणच जायचं। नाही नाही नाही, मला स्ट्रिक्टली उपवास करायला सांगितलंय लग्न होईपर्यंत। आई वहिनी कोणी आलंय का? कोण आलंय? नाही एक मिनिट, वेद आलाय का? कमाल आहे पंचाची। काका वेद कुठे आहे? ते पार्सल पॅक करून परत पाठवून दिलं। एक दिवस आधीच डिलिव्हरी आली होती ना म्हणून।
अरे हो मुक्ता, सारंग तुला बोलवतोय बघ, काय काम आहे त्याचं ते. बर मी आलेच. मुक्ता, इकडे इकडे. ये ना. काय मला एक गंमत सांगायची आहे. हळदीच्या गडबडीत कसल्या गमती जमती सांगताय मला? ऐक ना, ऐक ना. वेद आहे ना आपला, तो मागच्या दारापाशी थांबलाय. काय हो. गेले नाहीत अजून? नाही अगं, त्याला ना एकदा रेणुकाला भेटायचंय. अहो आता कुठं? अगं आत्ता कुठं म्हणजे, हे बघ, वेद काय म्हणतोय की त्याला ना रेणुकाला एकदा तरी बघायचंच आहे, नाहीतर ना माझा पायच निघत नाहीये. तर मग आपण काय ना त्याला मदत करूया. हो आता आपण यात काय मदत करणार? अगं तू ना रेणुकाला जाऊन सांग की ना वेद मागच्या दारापाशी तिची वाट बघ आणि तिला पटकन तिथे पाठवून दे. अहो नाही अगं एवढा गाईड कसं बोलवणार तिला? नाही. प्रेम ग, प्रेम. आणि आपल्यापेक्षा जास्त कोणाला समजणार आहे ग माझी डार्लिंग? सांग ना प्लीज. तुम्ही ना मला सगळ्या चुकीच्या गोष्टी करायला सांगता. मला किती भीती वाटेल याचा विचारच करत नाही. मुक्ता, आले मुक्ता, प्लीज तेवढं काम कर ना, प्लीज यार. काय मोठी आहे, बोला. सारंगने बोलवलं ते काम झालं का? वय झालं. वळून घे, तू एकटीच राहील. अरे जावायला घ्यायची आता? नाही. हा काय सांगायचा प्रयत्न करतोय? रेणुकाची बाहेर कोणी वाट पाहतंय का? पण यावेळेला कोण असेल? वेद? वेद तर नसेल. वेद, आत्या, तू इथे काय करतोयस? निघाला नाहीस? ते मी इकडे मी चाललो होतो आणि मग इकडे ते इकडे काय दिसलं? नाही मग मी निघतच होतो. पण रेणुकाला भेटायची इच्छा झाली, बरोबर ना? पण भेटणार कसं? तिला कळणार कसं ना तू इथे आलायस किंवा तू थांबलायस ते? हो, मी सारंग दादाला सांगितलंय त्याच्या. ओ फुल सेटिंग. नाही असू दे काही हरकत नाही. म्हणजे तू लपून छपून चोरून का होईना तिला भेटूनच जाणार, बरोबर? आत्या खरंच सॉरी, पण आमच्या दोघांच्या घरच्यांनी ते बजावून सांगितलं ना की लग्न होईपर्यंत एकमेकांना भेटायचं नाही, म्हणून हे असं चोरून लपून छपून. बाकी नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी एकदम चिल आहे. तुला माहितीये का, इथल्या सगळ्यांच्या सिक्रेट्स माझ्या पोटात आहे, पण मी कधीच कोणाबद्दल काही बोलत नाही. म्हणजे कुणाला कुणाचं काहीही सांगत नाही. आपला स्वभावच तसा नाहीये. तू काळजी करू नको, मी काहीही सांगणार नाही कोणाला, ओके? पण मला हा विचार करून आता टेन्शन आलंय की हे सगळं तुझ्या घरच्यांना कळलं तर
वेद, मला बाबा खूप टेन्शन आलंय. तुला नाही आलं का? ये मुक्ता. वेदभाऊ तुम्हाला भेटण्यासाठी मागच्या दाराजवळ आले. काहीच बोलू नका, फक्त ऐका. मला आधीच लई भीती वाटते. तुम्हाला भेटल्याशिवाय त्यांचं काय पायीकडनं निघायचं नाही. कुणाला समजू न देता तुम्ही पटकन त्यांना भेटून घ्या, मगच निघते. तांबे घेऊया ना. या ग. हो. ये माधवी. हो. तुला कळतं की नाही? आज हळद आहे, उद्या लग्न आहे. जरा वेळ थांबता येत नाही का तुला? वेळ हिला काहीच कौतुक नाहीये. कौतुक? कसलं कौतुक? हे बघ, घरच्यांनी कोणी बघितलं ना तर वाट लागेल. अरे स्टुपिड. माझ्या अंगाची उष्टी हळद तुला मी स्वतःच्या हाताने तुझ्या क्यूट गालांवर का लावू नये असा विचार करून थांबलो. मग असं बघत काय बसलास? लाव ना. सॉरी, मी तुझ्याकडे पाहतो ना तेव्हा हरवूनच जातो. हो, मग तू लावा ती. चल. आम्ही तुमच्या भेटीला विरोध जरी केला नसला तरी तुम्हाला साथ देतोय असं नाहीये. हा, बरोबर आहे. तुमच्याकडे 1 मिनिट आहे. लवकर भेटा, निघा. 1 मिनिट. हो, जे काय बोलायचे ते लवकर बोला, निघ पटकन. काय दादा, तुम्ही इकडं काय बोलत बसलाय? तुम्ही निघा. लवकर निघा. 1 मिनिट. हा, सॉरी यार मुक्ता, त्यांना एकांत द्यायला हवा होता ना. मला कधी कधी लक्षातच येत नाही. मला जरा भीतीच वाटते. कसली भीती वाटते? अहो, आता लग्नाच्या आधी भेटू नये असं म्हणतात आणि आधी भेटलेत. अशी काय प्रथा आहे? मग असं ना काहीतरी कारण. का तू पण नाही यार. हे बघ, ह्या जगात प्रेमापेक्षा कुठलीच प्रथा किंवा कुठलाच रीतिरिवाज मोठा नाहीये. वेद इथे येऊन रेणुकाला हळद लावून गेला. आता ही आठवण त्यांच्या काळजावर आयुष्यभर कोरली जाणार आहे. काय विहीणबाई, कशी चालली आहे तुमची तयारी? हो हो, आमची तशी सगळी तयारी झाली आहे, त्यामुळे निवांत आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. तुमची तयारी कुठपर्यंत आली आहे? आम्ही काय बाबा नवरदेवाच्या उष्ट्या हळदीची वाट बघत होतो. म्हटलं आत्ता येईल आत्ता येईल, तर नवरदेवच आला उष्ट्या हळद घेऊन. मला तर सांगते इतकं हसायला आलं ना. अहो, आम्हाला इथे जरा विचित्रच वाटलं. अहो, पण तो ऐकायलाच तयार नाही. म्हणतो प्रथेपेक्षा व्यथा जास्त महत्वाची. काय ना, घरामध्ये वयस्कर माणसं आहेत ना, आणि त्यांना हळद घेऊन पाठवणं योग्य दिसत नाही. म्हणून मग तो म्हणाला मीच जातो, आणि निघाला सुद्धा हळद घेऊन. हो ना, किती ग बाई, किती समजूतदार आहे होतो. खरंच त्याला किती जाणीव आहे ना. हो, ते तर आहेच. आणि आम्हाला खात्री आहे की रेणुका ही आमची अशीच काळजी घेईल. हो ना, मला सांगते आमची रेणुका खूप चांगली आहे. हो, खूप चांगली आहे.
हा आता तिला चुकीच्या गोष्टींची साथ नाही मिळाली पाहिजे. म्हणजे अगदी तिला चुकीच्या गोष्टी करायला माणसाने साथ दिली ना तर मग रेणुका हातातून गेलीच म्हणून समजा. शिपाई मी तुम्हाला काय सांगते, विसरून जा. आता तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला वाटेल मी तुमचे कान भरते. हो नाही असं मी काही म्हणणार नाही, तुम्ही बोला. अहो जानकीताई, अगं बाई मी काय बोलले आता? मी ताई म्हटलं तुम्हाला? ताई माझं ना असंच होतं, तुम्हाला भेटल्यापासून ना इतक्या जवळच्या वाटायला लागलात ना तुम्ही मला. खरंच सांगते मी, तुम्हाला ना असं वाटतं की तुम्ही ना अगदी माझी मोठी बहीणच आहात. आता त्यावर ना मला एक आठवलं, माझ्या ना असं कानावर आलंय की आमची मुक्ता आहे ना ती वेद आणि रेणुकाची भेट घडवून आणते. काय? हो ना, म्हणजे आमच्या घरच्यांचा विरोध आहे हा बाबा, ते तुमचा पण नक्कीच असणार. पण आमची मुक्ता आहे ना ती कोणाचं काही ऐकत नाही. ती म्हणजे अगदी ओपन माइंडेड आहे. खरं सांगते, तिच्या एकदा मनात आलं ना की ती करतेच करते. बरं मी आत्ता जे काय तुम्हाला बोलले ना ते तुम्ही प्लीज मुलांना बोलू नका. मला आपलं हे सगळं ना कसं गंमत वाटली म्हणून मी तुम्हाला शेअर केली. बरं चला आपण उद्या लग्नात भेटूच. ठेवते हा फोन ताई, काळजी घ्या हा ताई. हो यावरून ना मला आपल्या लग्नाची आठवण झाली. तुला भेटायला मी पण असंच लपून छपून यायचो. आणि आपल्या लग्नाबद्दल तर काहीच बोलू नका. आयुष्यात ज्या काही भयानक गोष्टी घडल्यात ना त्या सगळ्या आपल्याच लग्नात घडल्यात असं वाटतं. तुम्ही सगळ्यांसमोर मायाभांगात कुंकू भरलं, ते पण मला न विचारता. तो प्रसंग आठवला ना तरी भीतीनं अंगावर काटा येतो. मुक्ता, अगं त्यात भीती कसली? किती अनबिलिव्हेबल प्रसंग होता तो. आणि तुला माहितीये का, या संपूर्ण जगात प्रेमाच्या इतिहासात मागच्या 100-1 वर्षात अशी घटना घडलीच नसेल. आपण कसले लकी आहोत. आणि एक मिनिट, या संपूर्ण प्रसंगात मी एकटाच दोषी नव्हतो. म्हणजे काय, तू माझ्या प्रपोजलला तू होकार दिलास की नाही? मी कधी दिला होता? मी कधी दिला होता? अच्छा, आठवण करून देऊ. युवलय आ, काय आठवतंय? युवलय आच्या उलट काय होतं? सांग ना. आय लव यू. आय लव्ह यू टू. तुम्ही ना एक पण छान सोडू नका. काय यार मुक्ता, यांचा फोन काय येतोय? फोन रिसीव्ह कर आणि नॉर्मली बोल त्यांच्याशी. अजिबात पॅनिक होऊ नको. बोल बोल बोल. हा बोला, काय म्हणताय? वेदचा फोन लागत नाहीये, तो निघाला का तिथून? वय ते इकडून निघाले. तरी किती वेळ झाला असेल? हा ये हा म्हणजे 10-15 मिनिटांपूर्वी निघाली असते. बर, वेदला रेणुकाला भेटण्याची इच्छा झाली असेल, पण तुम्ही दोघांनी त्याला भेटू दिलं नसेलच अशी मी आशा करते. ते पोचतीलच. आणखीन काही काम होतं का? नाही, एवढंच विचारायला फोन केला. नाही म्हणजे तुम्ही चुकीचं समजू नका, पण घरातले धावपळ आहे ना म्हणून विचारलं. हो चालू दे. चला त्यांना सांगायला पाहिजे. चला. मुक्ता खोटं बोलते का? कळतच नाही मला ना, राहत नाहीये. हो कळलं. तुमच्या आईचा फोन आला होता. अहो त्या विचारत होता तुम्ही निघालाय का. मला खोटं बोलायला लागलं. मला लईच भीती वाटतेय. आय एम सॉरी मुक्ता ताई, खरंच सॉरी वगैरे नंतर बोला, तुम्ही निघा आता. हो पटकन निघ. हो मी निघतो. हा मी पळतो लगेच. फास्ट पटकन जा.
प्लीज. हा